Hi friends, you are welcome to my YouTube channel, that is Learn with Khemraj sir. Today in this video we are going to learn about the passage asked on the lesson World Heritage. So first of all we read the activities given. आपण या पॅसेज वरती काय ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या आपण आधी त्याचा विचार करू आणि नंतर मग आपण पॅसेज शिकायला सुरुवात करू. Here question 1A, read the passage and complete activities. It is for 10 mark. आपल्याला 10 मार्क साठी हा पॅसेज परीक्षेला येतो आणि याच्यावरती आपल्याला A1, A2, A3, A5 अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज प्रत्येकी 2 मार्क्स त्या ठिकाणी दिलेले असतात. तर इथे A1 ऍक्टिव्हिटी मी काढलेली आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेले वाक्य पूर्ण करा 2 मार्क साठी. ठीक आहे. द फर्स्ट सेंटेन्स इज अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज साइट डिटरमाइंड. ठीक आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट जे आहे जागतिक वारसा स्थळ हे कशाद्वारे डिटरमाइन केलं जाते म्हणजे निश्चित केलं जाते. ठीक आहे. ते पुढे तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. द वर्ल्ड हेरिटेज साइट इन्क्लूड. वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश होतो. नंबर 3, वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी कॉम्बिनेशन ऑफ. वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये कुठल्या गोष्टीचं कॉम्बिनेशन असते. नंबर 4, माउंट हंगसन इज इन चायना प्लेड अ रोल इन. चायनामधील जे माउंट हुंगशान नावाचं जे पर्वत आहे ते कुठलं रोल कुठली भूमिका गाजवते. देन A2 मध्ये विचारलेलं आहे व्हॉट सिग्निफिकंट आस्पेक्ट शुड अ वर्ल्ड हेरिटेज साइट हॅव. कुठल्याही वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये म्हणजे जागतिक वारसा ठिकाणामध्ये कोणते महत्वपूर्ण किंवा लक्षणीय आस्पेक्ट्स म्हणजे गुणधर्म त्याच्यामध्ये किंवा त्याचे वैशिष्ट्ये लक्षणीय वैशिष्ट्ये त्याचे काय असावे किंवा काय गोष्टी त्याच्यात असतात ते तुम्हाला या ठिकाणी पॅसेज मधून लिहायचं आहे. ठीक आहे. सिग्निफिकंट आस्पेक्ट. A3 मध्ये विचारलेला आहे द ऍक्टिव्हिटी ऑन व्होकॅब्युलरी. ही जी A3 ऍक्टिव्हिटी असते ही तुम्हाला 2 मार्क साठी व्होकॅब्युलरी बेस असते. नंबर 1, फाइंड आउट होमोफोन्स फ्रॉम द पॅसेज फॉर. आता या ठिकाणी 2 वर्ड्स दिलेले आहेत त्यांचं तुम्हाला होमोफोन शोधून काढायचं आहे. होमोफोन म्हणजे काय असते ते तुम्हाला माहिती असेल. नाही शिकलेली असाल तर माझा यावरती एक व्हिडिओ आहे चॅनलमध्ये, तुम्ही तो पाहू शकता. होमोफोन आणि होमोग्राफ हे काय आहे. ठीक आहे. होमोनिमचे 2 टाइप्स आहेत, होमोफोन्स आणि होमोग्राफ्स. तर या ठिकाणी साइट हा वर्ड दिलेला आहे. याचा होमोफोन, होमो मीन्स सेम, फोन मीन्स साऊंड, सेम साऊंड असणारा वर्ड त्या ठिकाणी काहीतरी आलेला आहे. दुसरा आहे टू, TOO. याचा होमोफोन त्या ठिकाणी पॅसेज मध्ये आलेला आहे, तो तुम्हाला शोधून लिहायचा आहे. नंबर 2, फाइंड आउट 2 ऍडवर्ब्स फ्रॉम द पॅसेज. या पॅसेज मध्ये अनेक ऍडवर्ब्स आलेले असतील, त्या ऍडवर्ब्स पैकी 2 ऍडवर्ब्स म्हणजे 2 क्रियाविशेषण या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. देन ऍक्टिव्हिटी नंबर 4, डू ऍज डायरेक्टेड. ही ग्रामरची ऍक्टिव्हिटी असते आणि 2 मार्क साठी 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. फर्स्ट इज अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज साइट डिटरमाइंड बाय द युनायटेड नॅशनल एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. दिलेला जो सेंटेन्स आहे तो इथून अंडरलाईन केलेला आहे. साइट्स डिटरमाइंड पासून ऑर्गनायझेशन पर्यंत अंडरलाईन केलेला आहे. आणि काय विचारलेलं आहे, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे तो आन्सर येईल अशा प्रकारचा आपल्याला WH क्वेश्चन तयार करायचा आहे. ठीक आहे. कसा करतात तुम्हाला माहिती असेल. WH क्वेश्चन तुम्हाला तयार करायचा आहे. देन नंबर 2, द वर्ल्ड हेरिटेज साइट कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. ठीक आहे. हा सेंटेन्स दिलाय आणि याच्यात करायचं काय, चूज द करेक्ट सेंटेन्स हॅव्हिंग नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज कसा करतात तुम्हाला माहिती असेल. 2 प्रकारे त्याचा वापर होतो. तर कुठल्या प्रकारचा हा वाक्य आहे आणि यात दिलेल्या 4ही ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. ठीक आहे. आता मी 4ही ऑप्शन हे वाचत नाही. 4ही ऑप्शन तुम्हाला हे दिसत आहे स्क्रीनवरती. यापैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. A5 मध्ये हॅव यू व्हिजिटेड एनी हिस्टॉरिकल प्लेस, व्हॉट डिड यू सी देअर. बघा, कुठलाही एखादा हिस्टॉरिकल प्लेस म्हणजे ऐतिहासिक ठिकाण तुम्ही तुमच्या जीवनात तिथे तुम्ही भेट दिलेली आहे का, पाहायला गेलेले आहे का, आणि गेले असाल
तर मग तिथे व्हॉट डिड यू सी देअर, तुम्ही तिथे काय पाहिलेलं आहे. तर कुठलाही एखादा हिस्टॉरिकल प्लेस तुमच्या अवतीभोवती आजूबाजूला असेल, ऐतिहासिक स्थळ त्या ठिकाणी तुम्ही भेटून पाहून आले असाल, तर त्याचे एक वृत्तांत तुम्हाला त्या ठिकाणी नॅरेट करायचं आहे आणि ते 2 मार्क्ससाठी तुम्हाला असते. सो फ्रेंड्स, ही झाली 10 मार्क्स ऍक्टिव्हिटी शीट. आता आपण पाहूया की पॅसेज आणि त्याचं स्पष्टीकरण. अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज साइट डिटरमाइंड बाय युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, that is UNESCO, to have significant cultural or natural importance to humanity. बघा, याचा अर्थ लक्षात घ्या की हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट असतात म्हणजे जागतिक वारसा स्थळे, ठीक आहे, संपूर्ण जगामध्ये अगदी फेमस असलेले जे वारसा स्थळे म्हणजे प्राचीन काळापासून ज्या काही वस्तू इमारती ज्या काही असतील त्या ज्या ठरवण्याचं काम म्हणजे ही वास्तू, ही इमारत किंवा हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून कोण ठरवते, तर बाय द युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रांची म्हणजे युनायटेड नेशन्सची जी काही एक ऑर्गनायझेशन आहे तिचं नाव काय, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक. ही जी ऑर्गनायझेशन आहे एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन आणि त्याचं शॉर्ट फॉर्म इथं दिलेलं आहे युनेस्को, म्हणजे यू फॉर युनायटेड, एन फॉर नेशन्स, एज्युकेशनल ई, सायंटिफिक एस, कल्चरल सी अँड ओ फॉर ऑर्गनायझेशन. तर ही जी संघटना आहे ही संघटना जागतिक वारसा स्थळ ठरवत असते. आणि ते कशासाठी ठरवते, तर टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी, मानव जातीला त्याचं महत्व कळावं. सिग्निफिकंट म्हणजे त्याचं लक्षणीय जे महत्व आहे कुठल्या दृष्टीनं, कल्चरल अँड नॅचरल इम्पॉर्टन्स, त्याचं त्या ठिकाणाचं सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्व काय आहे, त्याचं लक्षणीय महत्व काय, वैशिष्ट्यपूर्ण महत्व कोणासाठी, मानव जातीसाठी दाखवावं किंवा ते माहीत व्हावं या दृष्टिकोनातून हे जागतिक वारसा स्थळे युनेस्कोच्या माध्यमातून ठरवले जातात. म्हणजे त्याचा उद्देश तो आहे. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ऍडमिनिस्ट्रेटेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आता जे काही जागतिक वारसा स्थळं ठरवले जातात, ठीक आहे, काही जागतिक वारसा स्थळं डिटरमाइन केल्या गेली, निश्चित केल्या गेली. आता त्यांचं पुढं देखभाल, त्यांचं संरक्षण, जतन ते कसं केलं जाते, तर दे आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन, त्यांचं जतन आणि संरक्षण केलं जाते. कोणाकडून, पॅसिव्ह वॉइसचे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये बघा, कोणाकडून, तर द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम, जागतिक वारसा स्थळांची देखभाल करणारं, संवर्धन करणारं एक कार्यक्रम आयोजित केला जातो, एक प्रोग्राम आखला जातो. आणि त्या प्रोग्रामच्या माध्यमातून की जे विच इज ऍडमिनिस्ट्रेटेड बाय, की जे प्रोग्राम ऍडमिनिस्ट्रेट केलं जाते म्हणजे ते संचालित केलं जाते कोणाच्या माध्यमातून, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. हे युनेस्कोची जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे, ठीक आहे, त्या जागतिक संघटनेची जागतिक वारसा स्थळांची जी कमिटी आहे, समिती आहे, त्या समितीच्या माध्यमातून ते प्रोग्राम पुढे चालवलं जाते आंतरराष्ट्रीय स्तरावर. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट द सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली दे व्हॅरी इन द टाईप अँड इन्क्लूड्स फॉरेस्ट, लेक्स, माउंटेन्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. आता बघा, ह्या जागतिक वारसा स्थळामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणांचा समावेश होतो, तर बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस, हे जे काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स असतात हे असे ठिकाणं असतात, अशा प्रकारची ती जागा असते किंवा ठिकाण असते की जी दॅट द सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, ती जागतिक वारसा स्थळे हे जे ठिकाणी असतात हे सांस्कृतिक दृष्ट्या म्हणजे त्या देशाच्या संस्कृतीचा तो एक ठेवा असतो सांस्कृतिक दृष्ट्या, आणि नॅचरली म्हणजे निसर्ग निर्मित असं ते काही एखादं ठिकाण असेल की ते मानवी
प्रयत्नानं तयार केलेलं नसेल, परंतु ते निसर्गानंच तशा प्रकारचं तयार केलेलं असेल. फॉर एक्झाम्पल एखादी व्हॅली असेल, एखादं माउंट असेल, डोंगर असेल, एखादं लेक सरोवर असेल, तर ते निसर्ग निर्मित असेल तर ते निरनिराळ्या प्रकारचे असतात. दे व्हॅरी इन द टाईप, त्यांचे प्रकार वेगवेगळे असतात. अँड इन्क्लूड, त्याच्यात समावेश कुठल्या प्रकारचा साईट्सचा असतो तर फॉरेस्ट. आता जंगल हे नैसर्गिक असतात, काही मानव निर्मित पण असतात. तर हे जे काही जंगल असतात हे सुद्धा जागतिक वारसा स्थळे म्हणून निश्चित केली गेली आहेत. काही लेक्स आहेत, सरोवरे आहेत, काही माउंटेन्स आहेत म्हणजे पर्वत आहेत जे नैसर्गिक आहेत, आणि बिल्डिंग्स काही मानव निर्मित इमारती आहेत किंवा मोठमोठ्या वास्तू आहेत. ठीक आहे. यातलं आपल्या देशातला विचार करायचं झालं तर आग्र्याचं जे आहे ना ताजमहल, अशा प्रकारच्या ज्या सिटीज म्हणजे बिल्डिंग्स आहेत, इमारती, आणि काही सिटीज मोठमोठे काही शहरं आहेत की ते जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये युनेस्कोने त्यांना टाकलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केला जातो. तुम्हाला याच्यावरती कदाचित ऍक्टिव्हिटी विचारली जाऊ शकेल. यात नसेल दुसऱ्या प्रकारचा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो की कुठल्या कुठल्या साइट्सचा त्याच्यामध्ये समावेश होतो. पुढे जाऊ आपण. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. पहा या ठिकाणी बोथ अँडचा वापर झालेला आहे. बोथ अँडच्या जागी ऍज वेल चा वापर आपण करू शकतो किंवा नॉट ओनली बट ऑल्सोचा पण वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि त्यावरती मी क्वेश्चन दिलेला आहे. हा बघा या ठिकाणी आताच आपण रीडिंग केली. हे बघा या ठिकाणी. तर वर्ल्ड हेरिटेज साइट्स जे आहेत ते दोन प्रकारच्या गोष्टींचे कॉम्बिनेशन त्यामध्ये असू शकते. कोणत्या दोन गोष्टींचा समावेश? एक म्हणजे कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, आणि दुसरं म्हणजे नॅचरल एरियाज. तर सांस्कृतिक क्षेत्र आणि नैसर्गिक क्षेत्र या दोन गोष्टीचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये असू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर उदाहरण आपल्याला घेता येईल की फॉर एक्झाम्पल माउंट हुंगशान इन चायना. चीन या देशामध्ये असलेले जे माउंट हुंगशान आहे म्हणजे पर्वत आहे त्याचं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ शकतो. इज अ साइट विथ सिग्निफिकंट टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. आता बघा आपण जे म्हटलेलं आहे की कल्चरल अँड नॅचरल ह्या दोन प्रकारच्या एरियाज च्या कॉम्बिनेशन याच्यामध्ये असते. तर कल्चरल म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेलं कोणतं दिलेलं आहे या ठिकाणी? माउंट हुंगशान इन चायना. चायना या देशामध्ये, चीन या देशामध्ये असलेले हे जे पर्वत आहे माउंट हुंगशान नावाचं, हे असं ठिकाण आहे, त्याचं महत्व असं आहे, त्याचं सिग्निफिकन्स असं आहे, त्याचं इम्पॉर्टन्स असं आहे कोणाला? टू ह्युमन कल्चर, मानवी जातीला, मानव जातीला त्याचं महत्व. इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. कारण की त्या पर्वतानं किंवा त्या हिस्टॉरिकल साइट्सनं काय केलेलं आहे? मानवी जीवनामध्ये खूप महत्वाचं रोल. कोणते रोल? इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट. चीनमधील जी आर्ट आहे, कला आहे, आणि लिटरेचर, तेथील जे काही वाङ्मन आहे, तेथील जे काही वाङ्मय आहे, ऐतिहासिक चीनी कला आणि वाङ्मय या दोन गोष्टीमध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका ह्या हुंगशान माउंटनं म्हणजे निभावलेली आहे, आणि त्याच्यामुळे ते तेथील एक जागतिक वारसा स्थळ आहे. दुसरं, द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप अँड कॅरेक्टरिस्टिक्स. आता दुसरं सांगितलेलं आहे की हे जे माउंटेन आहे हे महत्वपूर्ण काय, सिग्निफिकंट काय, तर त्याच्यामध्ये हे दोन गुणधर्म आहेत. एक झालं काय? कल्चरल, आणि दुसरं पहा नैसर्गिक काय म्हणजे नॅचरल काय. तर हे जे माउंटेन आहे ते सिग्निफिकंट आहे, महत्वपूर्ण आहे, बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक. त्याचं जे काही भौतिक दृष्ट्या त्याचं असलेलं जे लँडस्केप आहे म्हणजे त्याचा भूभाग जो आहे
जो नैसर्गिक असतो ना, हा नैसर्गिकरित्या पसरलेला हा जो काही लँडस्केप आहे, त्याचे जे गुणधर्म किंवा त्याचे जे वैशिष्ट्यपूर्ण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याचे वैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे, ह्या गोष्टीमुळे हा माउंटेन जो आहे हा अतिशय महत्वपूर्ण त्या ठिकाणी चायनामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की कुठलाही एखादा जागतिक वारसा स्थळ म्हणून एखादा ठिकाण घोषित होत असेल तर त्याच्यामध्ये निश्चित ह्या 2 क्वालिटीज असतात किंवा 2 आस्पेक्ट त्या ठिकाणी असतात. ते म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन ज्याला म्हणू आपण, ते म्हणजे कल्चरल अँड नॅचरल. ठीक आहे. आता या पॅसेजमध्ये आपण शिकलेलो आहे की युनेस्को नावाची जी संस्था आहे ती जागतिक वारसा स्थळ निश्चित करत असते आणि त्या युनेस्कोची एक कमिटी आहे, एक संस्था आहे, म्हणजे एक समिती आहे. त्या समितीच्या माध्यमातून त्या जागतिक वारसा स्थळांचे प्रोटेक्शन केलं जाते, त्याचं संवर्धन केलं जाते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की जागतिक वारसा स्थळ हे वेगवेगळे कोणत्या प्रकारचे असतात, तर फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स, माउंटेन्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. त्याच्यानंतर आपण पुढे पाहिलेलं आहे की चायनामधील ते माउंट हंगसनचं उदाहरण आणि त्याचे कॉम्बिनेशन जे आहे 2 गोष्टीचं, की ते एक तर आर्ट अँड लिटरेचरचं एक खूप अतिशय उदाहरण चांगलं आहे आणि त्याच्यामुळे ते कल्चरल दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या आणि एक फिजिकल लँडस्केप फार अतिशय चांगलं असल्यामुळे नैसर्गिक दृष्ट्या ते महत्वपूर्ण आहे. या पद्धतीनं आपण हा एक पॅसेज 10 मार्कसाठी आपण या ठिकाणी मित्रांनो शिकलेलो आहे. याच्यावरती आता तुम्ही पुन्हा एकदा या व्हिडिओला मागे नेऊन यावरती जे काही ऍक्टिव्हिटीज मी दिलेली आहेत ह्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही वाचून ह्या तुम्ही सोडवून घ्या आणि याच्या पीडीएफ फॉर्म मध्ये असलेली याची जी ऍक्टिव्हिटी शीट आहे ती तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्हाला याच ऍक्टिव्हिटी शीटची पीडीएफ मी तुम्हाला शेअर करू शकतो. तर चला भेटूया अशाच पुढच्या एका पॅसेजमध्ये अशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी शीट घेऊन आणि त्याचं एक्सप्लेनेशन घेऊन. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.